तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। शेतकऱ्यांबरोबर महिलांच्या सबलीकरणासाठी सहकार क्षेत्रात सिद्धेश्वर पतसंस्थेचे जाळे। परमपूज्य शिवप्रसाद देवरू महाराज। पांगिरी येथे श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 21व्या शाखेचा शुभारंभ। सहकार नेते माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब भावले यांच्या पुढाकाराने बोरगाव येथे स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सहकार क्षेत्रात इतकी करोड झेप घेतली आहे की शेतकरी, व्यावसायिक, शैक्षणिक तथा महिलांच्या उद्धार व सबलीकरणासाठी संस्थेने संपूर्ण जिल्ह्यात सहकार क्षेत्रात दिवसेंदिवस सहकाराची जाळी विणल्याचं दिसत आहे। त्यामुळे ग्रामीण भागातही आता संस्थेच्या आर्थिक साहित्यामुळे शेतकऱ्यांबरोबर महिला उद्धार व सबलीकरणाचेही कार्य जोमात होणार असल्याचं मत प्रतिपादन चिंचली मठाचे मठाधिपती शिवप्रसाद देवरू यांनी केलं। ते पांगीर तालुका निपाणी येथील श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 21व्या शाखेच्या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी आशीर्वचन करताना बोलत होते। प्रारंभी अनिकेत कुलकर्णी सरकार यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवीत फीत कापून संस्थेच्या 21व्या शाखेचा शुभारंभ परमपूज्य शिवप्रसाद देवरू यांच्या सानिध्यात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। दरम्यान आप्पासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन करून चिखलवाड ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठेव पावतीचं वितरण होऊन दीप प्रज्वलन करण्यात आलं। संस्थेचे संस्थापक, सहकार नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब भावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या शुभारंभ प्रसंगी बोलताना परमपूज्य शिवप्रसाद देवरू म्हणाले की बोरगाव सारख्या शहरात स्थापन झालेली श्री सिद्धेश्वर पतसंस्था ही पारदर्शक व्यवहार, निस्वार्थी कार्य आणि सुरक्षिततेची हमी देऊन सहकार क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे। आज या संस्थेकडे सहकार क्षेत्रातील एक विश्वसनीय सभासदांची संस्था म्हणून पाहिलं जात असल्याने सध्या या संस्थेने 21व्या शाखेत पदार्पण केलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर महिलांचाही आर्थिक उद्धार व सबलीकरण होणार असल्याचे आशीर्वचन दिलं। संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब भावले म्हणाले की आपण संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे। शिवाय उद्योजक, शैक्षणिक व महिला सबलीकरण करण्यासाठी संस्थेकडून सहकार करणार असल्याचं आश्वासन दिलं। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे प्रधान व्यवस्थापक संजय हावले यांनी करून संस्थेमार्फत उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सुकुमार चिपरे, अनुज हावले, शिवाप्पा माळगे, बाळासाहेब बसन्नवर, रावसाहेब तेरताळे, भाऊसाहेब पाटील, विद्याधर अमण्णावर, बाबासाहेब पाटील, अण्णासाहेब बारवाडे, राजाराम खोत, गुंडू गोरवाडे, नगरसेवक रोहित पाटील, विद्याधर चौगुले, राजगोंडा पाटील, विपुल पाटील, पवनकुमार चौगुले, रावसाहेब पाटील, प्रज्वल चौगुले, नीलेंद्र पाटील, अजित सुमगे, अनुप पाटील, सुभाष माळी, तात्यासाहेब भोजे, बंडू पठाडे यांच्यासह अन्य मान्यवर सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलाबादे सर यांनी मांडले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे।